टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया डॉक्टर प्रताप सिंह जाधव यांचं। पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि त्यामध्ये सिंहायन 5 तपांचे पर्व या पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा झालं। प्रथम सगळ्यांना मी नमस्कार करतो। मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, माझी आई आणि वडील ही माझी स्फूर्तिस्थानं आहेत। जगन्माता तुळजाभवानी, आई अंबाबाई आणि ज्योतिबा या देवतांना मी वंदन करतो। आज मी वयाची 80 वर्षे पूर्ण केली। यालाच हिंदू शास्त्राप्रमाणे सहस्र चंद्र दर्शन असं म्हटलं जातं। आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, सभापती नार्वेकरजी, सभापती शिंदेजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशातील ज्येष्ठ नेते पवार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच नेते आणि मंत्री उपस्थित आहेत। या ठिकाणी नीलमताई गोरे आहेत, त्याचप्रमाणे रामदासजी आठवले आहेत। या समितीचे अध्यक्ष शाहू महाराज, चंद्रकांत दादा पाटील, आमचे मित्र हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उदय सामंत, पंकजाताई मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराजे देसाई, आशिषजी शेलार, मंगलप्रभात लोढासाहेब, जयकुमार गोरेसाहेब, संजय शिरसाटजी, त्याचप्रमाणे राणीसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले महाडिक खासदार, विनय कोरे आमदार, योगेश कदम राज्यमंत्री, नंतर खासदार दहशील माने, अशोकराव माने, अमल महाडिक, प्रकाश आवडे, शिवाजी पाटील, त्याचप्रमाणे इस्लामपूरचे आमदार जयंतरावजी इथं आहेत, विश्वजित कदम इथं आहेत, सतेज पाटील आमदार इथं आहेत। खरं तर इतके पाहुणे इथं आहेत, आमदार खासदार, सर्वांची नावं घ्यायची म्हणलं तर वेळ अपुरा पडेल। दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांना मुंबईतल्या एका कार्यक्रमासाठी लवकर जायचं आहे, पण इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेली माझ्या पत्नी गीतादेवी, सुपुत्र योगेश, सर्व कुटुंब, त्याचप्रमाणे माझी चौथी पिढी म्हणजे आता नातू सगळे, समोर उपस्थित सर्व मान्यवर, पुढारीचे विक्रेते, वाचक, पुढारी परिवार,
अथांग जनसागर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपण आज सर्वजण माझ्यावरील प्रेमापोटी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत. याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे. खरं तर मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या कधीही साजरा केला नाही. पुढारीचा 1 जानेवारी हा वर्धापन दिन हा जणू माझा वाढदिवस आहे असं समजून सर्व लोक येत होते, तर तोच मी माझा वाढदिवस समजत होतो. आग्रहाखातर आज प्रथमच हा 80वा वाढदिवस साजरा होत आहे. आपले आभार व्यक्त करण्यासाठी माझ्या शब्दकोशात शब्द नाहीयेत, परंतु आपल्या या ऋणातून मुक्त व्हावं असं मला वाटत नाही. आपले हे ऋणच ही माझ्या मर्मबंधातील ठेव आहे. आजचा हा दिवस कृतार्थ जीवन जगल्याचा समाधान देणारा आहे. आज इथं कोल्हापूरची सर्व मंडळी उपस्थित आहेत. मित्रांनो, ज्या कोल्हापूर नगरीत माझा जन्म झाला, ज्या पंचगंगेच्या पाण्यात जशी रग आहे तशी धगही आहे, ज्या पंचगंगेच्या तांबड्या मातीनं मला अन्यायाशी झुंजण्याची, ताठमानेनं जगण्याची आणि स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा दिली, निर्भीड पत्रकारासाठी लागणारी तलवारची धार माझ्या लेखणीला दिली, त्या करवीर नगरीचं महात्म्य किती वर्णन करावं. पण त्या करवीर नगरीबरोबरच या सगळ्या बसलेल्या करवीरकरांचं महात्म्यही काही कमी नाही. मी नेहमी म्हणत असतो, मला गोविंदग्रज यांची महाराष्ट्र गौरव आठवतो. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. हा महाराष्ट्र गौरव कोल्हापूरला तंतोतंत लागू पडतो. खरं सांगू का, आम्ही कोल्हापूरकर मोठे इरसाल. कोणी आरे म्हटलं तर त्याला लगेच कार्य म्हणून आम्ही शड्डू ठोकणारच. कोल्हापुरी माणूस हा रोखठोक आहे. त्याच्यात ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा आहे त्याचप्रमाणे लवंगी मिरचीचा झटकाही आहे. हे परस्पर विरोधी गुण त्याच्या स्वभावात मात्र गंमत आहे बघा, गुण्यागोविंदानं राहतात. आता कोल्हापूरची खासियत कुठली? कोल्हापुरी गुळ, लवंगी मिरची, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी फेटा आणि कोल्हापुरी पायतान. पण यातल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग कुठं आणि कसा करायचा हे कोल्हापूरच्या माणसाकडून शिकण्यासारखं आहे बरं का. कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. या नगरीनं साहित्यिक, शास्त्रज्ञ देशाला दिलेले आहेत. शौर्याची तेजस्वी परंपरा आहे. कोल्हापूरचं हे विविधांगी व्यक्तिमत्व, जसं कोल्हापुरी मिसळ आहे ना, तसं या मिसळसारखंच चमचमीत आणि चवदार आहे, चटकदार आहे. मग मला सांगा मित्रांनो, कोल्हापूरचं हे रोखठोक प्रतिबिंब कोल्हापुरात जन्मलेल्या पुढारीमध्ये निश्चित पडणार. माझी जडणघडण माझ्या आईवडिलांनी केली. माझे वडील पद्मश्री डॉक्टर ग जाधव तथा आबा आणि माझ्या आई इंदिरा देवी हे खरं दोघे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत. माझ्या कुटुंबियांचेही पाठबळ माझ्या पाठीशी लाभलंय. मी माझ्या या 80 वर्षाच्या वाटचालीत जे काही थोडंफार कार्य करू शकलो ते आईवडिलांच्या आणि देवदेवतांच्या आशीर्वादामुळे, तसंच पुढारीच्या लाखो वाचक, हितचिंतक यांच्या पाठिंब्यामुळे. मित्रांनो,
माझे वडील गगो जाधव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समेत स्वातंत्र्य चळवळीत आणि दलित चळवळीत काम केलं. त्यांना मुंबईत त्यांनी भास्करराव जाधव, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर यांचा सहवास लावला. तिथं ते कैवारी हे वृत्तपत्र चालवत होते, संपादक होते. परंतु कैवारीवर बंदी आल्यानंतर ते भूमिगत झाले, परत कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला त्यांनी 1937ला साप्ताहिक सुरू केलं आणि 1939ला पुढारी हे दैनिक सुरू केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक अशा भूमिका समर्थपणे बजावल्या. दुसरं आपल्याला काही जणांना माहीत नसेल, पण पवार साहेबांनी देखील मला त्यावेळेला फोन केला होता. माझे वडील 1949 साली कोल्हापूरचे पहिले आमदार होते, पण स्वातंत्र्य चळवळीचा, समाज सुधारकाचा, पत्रकारितेचा आणि राजकीय वारसा असताना देखील मी राजकारणाचा मोह टाकून मी पत्रकारितेचं खडतर व्रत स्वीकारलं. आपलं वृत्तपत्र निपक्ष स्वतंत्र राहावं, ते स्वतंत्र बाण्याचं राहावं, कोणत्याही पक्षाच्या दावणीला ते बांधलं जाऊ नये. त्यामुळंच आज पुढारी हा पुढारीच राहिला. मित्रांनो, पुढारी हे नाव माझ्या वडिलांनी कसं घेतलं हे एक दिलचस्प कहाणी आहे. मोतीलाल नेहरू अलाहाबादमध्ये दी लीडर हे वृत्तपत्र चालवत होते. ते बंद झाल्यानंतर वडिलांनी दी लीडरचं मराठी भाषांतर करून पुढारी हा शब्द घेतला. अशी ही पुढारीची उत्पत्ती दिलचस्प आहे. पण त्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो, पुढारी हा शब्द नेता या संस्कृत भाषेतील शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढारी आणि नेता, जो अनुयायांना आपल्याबरोबर घेऊन जातो तो नेता, आणि जो अनुयायांच्या बरोबर आता पुढं राहून नेतृत्व करतो तो पुढारी. इंग्रजीमध्ये याला लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. म्हणून मला आपल्याला नम्रपूर्वक सगळ्या व्यासपीठाला सांगायचं आहे, ह्या नेता आणि पुढारीमधला फरक, की आपण व्यासपीठावरील सर्व राजकीय मंडळी नेते जरूर आहात, पण मी मात्र पुढारी आहे याची नोंद घ्या. आज या ठिकाणी माझं आत्मचरित्र सिंहायन याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थित झालं. सिंहायन, तुम्हाला प्रश्न पडला असेल, नाव सिंहायन म्हणजे काय? सिंह आणि अयन या दोन शब्दाचा हा सिंहायन. अयन म्हणजे मार्गक्रमण, सिंहाचं मार्गक्रमण म्हणजे सिंहायन. तर त्या माझ्या ह्या वाटचालीचा हा आढावा आहे. मला काही सांगायचंय हे लक्षात आल्यावरच मी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला. 80 वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा आज प्रकाशित झालेल्या सिंहायनमध्ये या माझ्या आत्मचरित्रात मांडलाय. मी पुढारीचा संपादक म्हणून 50 वर्षाहून अधिक काळ लोकशिक्षणाचं काम करत आलो आहे. त्यामुळं माझ्या या आत्मचरित्रात माझ्या वैयक्तिक जीवनातील घडामोडीपेक्षाही गेल्या 50-60 वर्षातील सामाजिक, राजकीय अशा सर्व घटनांचा कालखंड यामध्ये शब्दबद्ध झालेला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचा आढावा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंतचा सर्व राजकीय घडामोडीचा ताळेबंद या आत्मचरित्रात पाहायला मिळेल. मी मित्रांनो, देशातील विदेशातील
बऱ्याच संपादकांची आत्मचरित्र वाचलेली आहेत. मग ते आचार्य अत्रेंचं करेचं पाणी घ्या, इलस्ट्रेटेड विकलीचे खुशवंत सिंग यांचं ट्रूथ, लव्ह अँड लिटल मॅलिस हे घ्या, वॉशिंग्टन पोस्टच्या संपादिका कॅथरीन ग्राहम यांचं पर्सनल हिस्ट्री घ्या, किंवा रशियाच्या ॲना संपादिका यांचं अ रशियन डायरी घ्या. परंतु मी आपल्याला सांगतो की इंग्रजी किंवा मराठी आत्मचरित्र ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. आणि माझ्या ह्या आत्मचरित्रामध्ये तुम्हाला देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक सर्व घडामोडीचा लेखाजोखा पाहायला मिळेल. मला विश्वास आहे माझं आत्मचरित्र तुम्हाला निश्चित आवडेल. मित्रांनो, मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये एक खोडकर पण हुशार विद्यार्थी होतो. माझं कॉलेज जीवन हे तर मंतरलेले दिवस होते. विद्यार्थी दशेपासून मला सार्वजनिक कामांची आवड होती. त्यामुळंच कॉलेजमध्ये असताना मी पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटना काढली आणि पूर्वीचे सभापती बाबासाहेब आपले कुपेकर हे सेक्रेटरी, मी अध्यक्ष, आम्ही अशी ती संघटना चालवली. पण मी पुढारीचे संपादक पदाची सूत्र 69 घेतली. पण मला हेही सांगावंसं वाटतं, मी 4 भिंती आड बसून पत्रकारिता करणारा पत्रकार नाही. त्यामुळं तर प्रत्येक प्रश्नात जनतेबरोबर रस्त्यावर उतरून लढा देणारा लढवय्या पत्रकार आहे. त्यामुळं सीमा लढा असो, शेतकऱ्यांचं ऊस आंदोलनाचा लढा असो, टोल विरोधी लढा असो, मराठा आरक्षण लढा असो, अशा सर्वच लढ्यात मी फक्त लेखणीद्वारे नव्हे तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या लढ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. सीमा लढ्यात त्यावेळेला काही नेते प्रवेशबंदी असताना वेषांतर करून बेळगावला पोहोचले होते. पण मलाही कन्नड नेत्यांनी बंदी घातलेली होती. पण मी त्यावेळेला उघड्या जीपमधून बेळगावला गेलो, शिवजयंतीला सगळ्या बेळगाववर फिरलो आणि मंडई चौकात जाहीर सभा घेतली. हा माझा लढाऊ बाण आहे, ही माझी लढाऊ पत्रकारिता आहे. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, पदोपदी पसरून निकारे, पदोपदी पसरून निकारे आपुल्याच हाती, पदोपदी पसरून निकारे आपुल्याच हाती, होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती, होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती. मित्रांनो, लोकशाही तुम्हाला कल्पना आहे. आता दादा बोलले की 3 आधारस्तंभ आहेत: संसद, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था. वृत्तपत्र हा 4था आधारस्तंभ मानला जातो. म्हणजे म्हटलं जातं आपल्याकडं, खिंचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. मी मुद्दाम सांगतो की आपल्याला भूतपूर्व अमेरिकन प्रेसिडेंट थॉमस जेफरसन यांनी वृत्तपत्राबद्दल काय म्हटलंय: वेर इट लेफ्ट टू मी टू डिसाइड वेदर वी शुड हॅव अ गव्हर्नमेंट विदाउट न्यूजपेपर्स और न्यूजपेपर्स विदाउट गव्हर्नमेंट. आणि त्यांनी उत्तर काय दिलं: आय शुड नॉट हेजिटेट अ मोमेंट टू प्रिफर द लॅटर. म्हणजे न्यूजपेपर्स विदाउट गव्हर्नमेंट, हे अमेरिकन प्रेसिडेंटनी म्हटलेलं आहे. लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी या 4 स्तंभांच्यावर आहे. दुर्दैवानं काही वेळेला संसद, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था यांच्यात एक वाक्य तर राहिलेलं नसते. अशा वेळात साहजिकच 4थ्या स्तंभाची जबाबदारी वाढलेली असते आणि ते 4थ्या स्तंभाची जबाबदारी मी प्रांजळपणे पार पाडत आहे. मी जवळजवळ आता अजितदादांनी सांगितलं की मी टीकाही करतो, कारण टीका करणं, अंकुश ठेवणं हे पत्रकारितेचं कामच आहे. त्यामुळं मी जरूरपणे, मित्रांनो, मी सांगतो, मी सडेतोड संपादक आहे. चुकीच्या धोरणावर असू दे, चुकीच्या निर्णयावर असू दे, जरूर टीका केली. पण माझं कुणाशीही व्यक्तिगत वैर नव्हतं आणि नाही. माझे आणि पवार साहेबांचे मैत्रीचे संबंध आहेत.
पण आमच्या तरुणपणापासून काही वैचारिक मतभेदाची कुस्ती सुरूच होती आणि त्यामुळं आम्ही दोघंही कसलेलं पैलवान असल्यामुळं आमच्यात काही वैचारिक मतभेदाची कुस्ती चालते. पण तरी माझे आणि पवार साहेबांचे संबंध मैत्रीचे आहेत तसे आहेत. त्यामुळं मी आज तुम्हाला सांगतो की मी लोकशाहीतलं माझं कर्तव्य बजावत आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, याप्रमाणे गीतेतील वचनाप्रमाणे प्रांजळपणे मी माझं कर्तव्य करतोय. माझ्या सर्वच पक्षातील नेत्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळंच मित्रांनो, ही सर्व पक्षातील सर्व नेते मंडळी आज इथं एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. पुढारी माझा श्वास आहे, तर पत्रकारिता माझा ध्यास आहे. पत्रकारितेसाठी मी माझं सारं आयुष्य झोकून दिलं. तब्बल 60 वर्षाच्या संघर्षानंतर पुढारीचं रूपांतर एका जिल्हा वृत्तपत्रापासून ते देशातील अग्रगण्य माध्यम समूहामध्ये करू शकलो. यामध्ये माझे सुपुत्र डॉक्टर योगेश यांचं मोठं योगदान आहे, हे मी अभिमानानं सांगू इच्छितो. मित्रांनो, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. आपल्याला म्हणजे माझ्या तरुण मित्रांना मी सांगतो, कष्टानं सगळ्या गोष्टी मिळवायला लागतात. मला इथं मुद्दाम एक आपल्याला शायरी सांगायची आहे. सफलता का सफर कांटो भरा जरूर है, सफलता का सफर कांटो भरा जरूर है, पर हर सुबह का सूरज अंधेरे से लड़कर आता है, अंधेरे से लड़कर आता है. तर त्यामुळे आपल्याला कष्टातूनच पुढे यायचं आहे. मित्रांनो, राजकारणात नसतानाही समाजकारण करता येतं, ही माझी भावना आहे, माझा विश्वास आहे. आणि दुसरं माझा विश्वास आहे की पत्रकारिता ही विध्वंसक नसावी, तर ती विधायक असावी. या दृष्टिकोनातून मी विधायक पत्रकारिता केली. मग ते शाहू जन्मशताब्दीला आताच पवार साहेब माझ्यावर बोलत होते, ते एका कार्यक्रमाला आले होते. शाहू जन्मशताब्दीचा 1974 साली मोठा आम्ही उत्सव इथं कोल्हापुरात केला होता आणि त्याच वेळेला निधी जमवून आम्ही शाहू स्मारक बांधलं. त्यावेळेला पवारसाहेब, वसंतदादा, बॅरिस्टर अंतुले अशी सगळं, आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यावेळेला कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आपण आज असं बघतो की ज्योतिबा मंदिर परिसर, ते मी मुद्दाम आठवण करून देतो की पवारसाहेबच मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ज्योतिबा विकासाचं काढलं. पण त्यांनी सांगितलं की ज्योतिबा विकास आपण करत आहोत, पण हे पैसे जनतेतून जमवायचे आहेत, आपण कुणी म्हणजे शासन काही देणार नाही. त्यावेळेला धैर्यशील मानेंचे आजोबा बाळासाहेब माने होते खासदार. त्यांनी उठून सांगितलं, पवारसाहेब हे जर काम असेल तर इथं एक व्यक्ती करू शकते, त्यांना मिटिंगला बोलवा. ते म्हणले कोण? तर त्यांनी सांगितलं पुढारीचे बाळासाहेब जाधव. मला बोलून घेतलं. मला पवारसाहेबांनी सांगितलं असं आपल्याला पैसे जमवायचे आणि ज्योतिबाचा विकास करायचा आहे. मी म्हटलं साहेब मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, मी तुम्हाला पैसे जमवून देतो, पण विकास जो करायचा आहे तो बाकी म्हणजे कलेक्टर किंवा यांनी करावा. त्याप्रमाणे पैसे जमा केले, 5 कोटी जमवून आपण ज्योतिबाचा परिसराचा विकास केला. आज तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मूर्त स्वरूपात आणला. आम्ही कोल्हापूरकरांनी 50 वर्षे सातत्यानं आवाज उठवला, लढा उभारला. आत्ताचे सरन्यायाधीश गवईजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यामुळे सर्किट बेंचचं स्वप्न साकार झालं. आता सर्किट बेंचचं लवकरच खंडपीठ व्हावं ही आमची आपल्याकडं मुख्यमंत्र्यांच्या पुढे मागणी आहे. सियाचीन या जगातील उत्तुंग रणभूमीवर कोल्हापूरकरांच्या सहकार्यानं भारतीय सेनेसाठी सुसज्ज असं हॉस्पिटल उभारलं. आज 7 लाखाच्या वरती सैनिक तिथं बरे होऊन बाहेर पडलेले आहेत. मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, आपण हॉस्पिटल उभारलं आणि थांबलो असं नाही, तर पुढारीच्या CSR फंडातून दरवर्षी या हॉस्पिटलची पूर्ण जबाबदारी गेली 25 वर्षे पुढारी पार पाडत आहे. कोल्हापूरकरांनी सियाचीन हॉस्पिटल बांधून
कोल्हापूरचा झेंडा हिमालयावर फडकवलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवरांनी माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. परंतु मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, माझी पत्रकारितेतील प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द ही माझ्या एकट्यामुळे नाही आहे, तर पुढारीतील सर्व सहकाऱ्यांचा खंबीर साथीमुळे आहे. माझ्या हातून आता सामाजिक बांधिलकीची बरीच कामं झाली. ती माझी अशी भावना आहे, ती परमेश्वरानं माझ्या हातून करवून घेतली. मी निमित्त मात्र आहे, करता करवता परमेश्वर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काही केले नाही, केले तुवा गोविंदा, आम्ही म्हणू सेवक तुझे, हेची आम्हासा साजे. तर तसं आम्ही फक्त देवानं केले, आम्ही फक्त निमित्त आहोत. मी मित्रांनो, मगाशी अजितदादांनी उल्लेख केला, पुढारीच्या वर्धापन दिनाला, म्हणजे मी 25व्या वर्षी वर्धापन दिनाच्या वेळेला मी कॉलेजला होतो, तो 25वा रौप्य महोत्सव साजरा केला. 50व्या वर्षी 50वा सुवर्ण महोत्सव साजरा केला. 61व्या वर्षी हिरक महोत्सव साजरा केला आणि 75व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा केला. तर एकाच संपादकाला हे 4 महोत्सव साजरे करण्याचं भाग्य ईश्वराच्या कृपेनं मला लाभलं. माझ्या या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक स्थित्यंतरं मी अनुभवली. म्हणजे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ह्याचा विस्फोट झालेला आहे. आत्ताच्या डिजिटल माध्यमामुळं पत्रकारितेचं आमुग्र बदल झाला आहे. पूर्वी पत्रकारितेत काम करणारे, वृत्तपत्रात काम करणारे आम्हीच काही जण पत्रकार होतो, पण आता तुम्ही सर्वजण पत्रकार झालेला आहात. आता मोबाईलवर, युट्यूबवर, व्हॉट्सॲपवर तुम्ही बातम्या बघता, पुढे पाठवता, काही वेळा स्वतःचा व्हिडिओ तयार करता, तो व्हायरल करता. आज प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. हे मी माझ्या प्रदीर्घ वाटचालीत अनुभवलेलं आहे. आता AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर डीप फेक न्यूजचं पेव फुटलंय. मित्रांनो, माझ्या पत्रकार मित्रांनो मी सांगतो, काळाप्रमाणे माध्यमांची आयुधं बदलत राहतील, काळाप्रमाणे माध्यमांची आयुधं बदलत राहतील, मात्र पत्रकारितेचा आत्मा कोणता? पत्रकारितेचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता. तर हे शाश्वत मूल्य बदलत नाही, याचं मात्र आपण भान ठेवा. मित्रांनो, आज मी वयाची 80 वर्षे पूर्ण केली. तुम्हाला वाटत असेल की आता मी रिटायर कधी होणार, पण पत्रकाराच्या बाबतीत असं म्हणतात, जर्नलिस्ट मे गेट टायर्ड बट नेव्हर रिटायर्स. त्यामुळे मी काही रिटायर होणार नाही आहे. मी माझ्या चिरंजीवाला योगेशला, मला 75 वर्षे झाली त्यावेळेला चेअरमन करून टाकलं, पण मी आता संपादक आहे, नोकरीला आहे त्याच्याकडं. तर त्यामुळं मी आता देखील मला मागं वळून पाहताना थक्क व्हायला होतं. केवढा हा आयुष्याचा प्रवास. मी सिंहाच्या चालीनं आयुष्यभर चालत राहील. पुढेही वाटचाल त्याच दिमाखात चालू राहील. इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता माझ्या वाटचालीत मला नेहमीच प्रेरणा देत आलेली आहे. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बोलण्यासारखं खूप आहे. मुख्यमंत्र्यांना मुंबईला जायचं आहे, म्हणजे तेच आपल्या भाषणात सांगतील काय कारण आहे ते, पण मी आपला अधिक वेळ घेत नाही. माझ्या प्रेमाखातर आपण सर्व आलात, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलात, त्याबद्दल परत एक वेळ आपल्या सर्वांचं जाहीर मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.